हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ना सगळ्यांसाठी मस्त पोहे केलेले होते, कारण की वातावरण जरा पावसाचं असल्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेली होती. इकडे सगळ्यांना मी पोहे दिले. आईंना उपवास होता, नवरात्रीचे 9 दिवस आईंना उपवास आहे. मिस्टर, दादा, शिव, अंशू सगळेजण पोहे खात होते. मीही पोह्यांचा नाश्ता केला आणि बातम्या बघायचं पण काम इकडे चाललेलं होतं. मला देती का? मला देती? बापरे, मी किती ओली आले आले गाडी पा गाडी पा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर स्वयंपाक पण करून घेतला. तर फक्त मसाले भात करायचा होता आणि आईंसाठी ना भाकरी केल्या होत्या भगरीच्या आणि शेंगदाण्याची चटणी. तर जेवण वगैरे बाकी होते, पण स्वयंपाक म्हणजे इकडे तुम्हाला दिसत असेल की कुकरच्या शिट्ट्या होत होत्या मसाले भाताच्या. आणि त्यानंतर मी इकडे लगेच पीठ मळायला घेतलेलं होतं. तर पीठ आहे ना आपण देवीला कडाकण्या, आमच्याकडे तर कडाकण्याचं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता हे नाही माहिती मला. प्रत्येकाच्या भागानुसार पदार्थांची नावे बदलत असतात. तर फुलारा करणं असंही म्हणतात. तर त्याच्यासाठी इकडे थोडंसं गूळ, हळद, मीठ आईंनी मला सगळं काढून दिलेलं होतं, ते सगळं टाकून घेतलेलं होतं. आणि आता थोडंसं तूप गरम करून तेही टाकून घेतलेलं होतं. तर आता इकडे ना सगळं एकजीव करून छान असं मळून घ्यायचं होतं आपल्याला पीठ. तर म्हटलं चला आज आहे ना तुमच्यासोबत कडाकण्या म्हणजे फुलारा याची रेसिपी शेअर करू. तर छान असं थोडंसं कडक असं मळायचं आहे, आपल्या चपात्यांच्या पिठासारखं नाही मळायचं, थोडंसं कडक मळायचं आहे. कारण की मग आहे ना पोळपटला चिटकलं नाही पाहिजे लाटताना, त्यामुळे नाही तर ते थोडंसं पातळ लाटावं लागतं ना, तर चिरतं ते चिटकतं त्यामुळे. तर चला आता इकडे ना कणिक मस्त भिजून घेतलेलं होतं. तर छान पिवळा मस्त कलर आलेला होता. हळद टाकली जाते ना, तर काही जण हळद टाकता, काही जण नाही टाकती. कोणी मध टाकतं, गोमित्र टाकतं. म्हणजे म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते ना, त्यानुसार सगळेजण असं करत असतात. तर आमच्या पद्धतीनुसार आता आम्ही इकडे करत होतो. असं पीठ मळून घेतलं मी. तर थोड्याशाच करायच्या होत्या, म्हणजे 100 झाल्या तरी पण जवळजवळ एवढ्या पिठाच्या. तर पीठ पण अंदाजानुसारच घेतलेलं होतं. आणि आता इकडे मी हॉलमध्ये लाटायला, म्हणजे देवघर आहे ना आमचं जुनं, तर त्या रूममध्ये लाटण्यासाठी बसलेली होती. तर सगळे आपण पटपट थोडासा व्हिडिओ म्हणजे असं पटपट केलेला आहे, कारण की एवढा मोठा व्हिडिओ आहे ना, मग खूप वेळ लागला असता, त्यामुळे थोडासा फास्ट केलेला आहे. तर आता मी इकडे गोळे म्हणजे असे छोटे छोटे गोळे पिठाचे बनवून ठेवत होते आणि त्यानंतर मग 4-5 गोळे बनवून ठेवले की मग लाटत होते. तर खूप छान मस्त झालेलं होत्या कडकण्या, तुम्हाला पुढे दिसेलच. तर कडकण्या लाटताना ना थोड्याशा पातळ लाटायच्या, म्हणजे त्या कुरकुरीत आणि कडक होतात. आणि काही जण हळद नाही टाकती, तर ज्याची त्याची पद्धत असते. मी तुम्हाला जसं की मगाशी सांगितलंच, तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ज्यांच्या घरात जी प्रथा चालत आली त्यानुसारच प्रत्येकजण करतं. तर आता इकडे छान अशा मी सगळ्या कडकण्या लाटून पेपरवर टाकून घेणार होती. 7वी माळ होती ना, त्यामुळे मग कडाकण्या कोणी 7व्या माळीला करतं, कोणी 9व्या माळीला करतं. तर आज 7वी माळी होती, त्यामुळे मग आजच कडाकण्या आम्ही करून घेतल्या. कारण की पुढे ना परत माझी अडचणीची तारीख आहे, त्यामुळे मग आईंना म्हटलं की परत तुम्हाला एवढं सगळं होणार नाही, त्यामुळे मग आता आपण करून घेऊ असं. तर मग मी ना 7व्याच माळीला कडाकण्या करून घेतल्या, कारण की पुढे जमेल नाही सांगता येत. मग म्हणूनच म्हटलं चला आज आहे ना मस्त 7व्या माळीला कडकण्या करून नैवेद्य दाखवून घेऊ. आणि इकडे आता सगळ्या कडकण्या लाटून झालेल्या होत्या आणि थोड्याशा सुकून द्यायच्या. काय होतं, त्या जर म्हणजे अशा ओल्या जर तळल्या तर खूप तेलकट होता. तर माझ्या कडकण्या अजिबात तेलकट झालेल्या नव्हत्या, कारण की मी थोड्याशा सुकून दिलेल्या होत्या पेपरवरती, तुम्हाला दिसेल.
तर एकदम छान अशा कडक कुरकुरीत झालेल्या होत्या। तर तेल थोडंसं आहे ना पितळाच्या कढईमध्येच तापत ठेवलेलं होतं आणि आता चिमट्यानीच काढता येतं कडकनी, झाऱ्याने काही काढता येत नाही कडकनी, चिमट्यानीच अशी उलटी पालटी करावं लागते ना, तर तेव्हा चिमटाच लागतो धरायला। तर आता इकडे सगळ्या कडकण्या आहे ना तळून झालेल्या होत्या। तर सगळ्या लाईनशीर लावून घेतलेल्या होत्या, म्हणजे त्यांचं तेल आहे ना खाली पेपरवर निथळल्या जाईल। तर पेपर ठेवलेले होते खाली मी 2 आणि त्यावर त्या कडकण्या उभ्या केलेल्या होत्या, तर अजिबात तेलकट झालेल्या नव्हत्या। आणि आता आहे ना इकडे म्हणजे अशा माळीसारखं आपल्याला विणून घ्यायचं आहे, तर ते मंदिरामध्ये बांधावं लागतं ना। तर मी सफेद दोरा घेतला, सुई घेतली आणि कडकण्या 5-5 म्हणजे जे बाहेर 3 घट बसवले ना तिथे 5-5 बांधायच्या आणि घरात 21, तर 5-5 इंची एक माळ करून घेतली आणि 21 इंची एक घरात बांधण्यासाठी माळ करून घेतली। तर त्या पण देवांना द्यायच्या होत्या ना, तर दसऱ्याच्या दिवशी पण दिल्या जात्या आणि जर आपण गेलोच मंदिरामध्ये दर्शनाला तर तेव्हा दिले तरी चालतात। तर आता 21 कडकण्यांची मी माळ बनवते, म्हणजे फुलारा। तर आता इकडे ना 21 कडकण्या अशा सुईमध्ये घालून त्या ओवून घेते। तर त्या थोड्याशा तुम्हाला कलर लाल दिसत असेल तर हळद टाकली का थोडासा लालसर कलर होतो, त्यामुळे मग घरची हळद आहे ना तर थोडासा त्या तेलात तळल्या की लाल होतात। मग तरी पण आहे ना मी थोडंसं कमी जाळावरच तळल्या, त्या काही जळालेल्या वगैरे नाही, पण खायला खूप छान लागतात अशा लाल झालेल्या कडकण्या, खूप कुरकुरीत लागतात। इकडे आता माळ वगैरे करून झालेली होती कडकण्यांची आणि आता इकडे तुम्हाला दिसत असेल की कडकणी किती एकदम अशी कडक कडक झालेली आहे, मस्त ठिसूर। तर मी तुम्हाला एक आहे ना थोडीशी चुरून दाखवली, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान झाली। तर त्यामुळे ना त्या पातळच लाटायच्या। तर आता ह्या ज्या उरलेल्या होत्या ना ह्या सगळ्या मी आता डब्यामध्ये भरून ठेवत होते। तर डब्यामध्ये खाली प्लास्टिकचा पेपर टाकलेला होता, कारण की ना वातावरण बाहेरचा पावसाचं आहे, त्यामुळे त्या एकदम नरम पडतील, त्यामुळे मग त्यामध्ये पेपर टाकून मग भरल्या होत्या। आणि आता आहे ना छान अशा सगळ्या भरून घेतल्या होत्या। आणि आज आहे ना थोडंसं बाकीचं घरातलं पण थोडंसं काम होतं, पण ते काही जमलं नाही मला करायला। आणि आज अंशूला आहे ना देवीचा लूक करायचा होता, आईंना तिची पूजा करायची होती। तर माझं हे होईपर्यंत आहे ना आई तिला सजवत होत्या, कारण की एक एक कडकणी तळायची असते तेलामध्ये, त्यामुळे थोडाफार जास्त वेळ लागतो ना, कारण की सोबत नाही टाकल्या जात, त्यामुळे मग आई आहे ना तिला सजवत होत्या तोपर्यंत। आणि मी कडकण्यांचं सगळं करून घेतलं।
त्यानंतर कडकण्या छान अशा मंदिरात बांधल्या, तर छान असं धन पण छान आलंय आणि कडकण्या पण इथे मंदिराच्या समोर देवीच्या घटासमोरच अशा बांधल्या। तर दरवर्षी मी अशाच बांधते, संध्याकाळच्या वेळेस परत सोडून घ्यायच्या आणि डब्यामध्ये परत ठेवून देते। आणि इकडे आता प्रियंका पण आलेल्या होत्या, त्यांचं काही काम होतं त्यामुळे त्या आलेल्या होत्या। तर संध्याकाळचे 6 वाजले होते, त्यामुळे मग हळदी कुंकू लावलं आईंने त्यांना आणि अंशूला पण लावलं, ही दीदी तर हिलाही हळदी कुंकू लावून घेतलं आईंने। पाया पण पडल्या आई तिच्या, कारण की आता नवरात्र चालू आहे ना, तर कुमारिका ही आज देवी असतात आणि अंशूला पण लावून घेतलं आईंनी। तर अंशूची त्यानंतर आई आहे ना तयारी करायला लागलेलं होतं आणि माझं आता तळायचंच काम सुरू होतं अजून। तर प्रियंकाने त्यांचा चहा पाणी झाला, त्यानंतर मग आहे ना पूजेची तयारी, मी एकीकडे पूजेची तयारी केली आणि अंशू मस्त रेडी झालेली होती। आमची देवी आई मस्त रेडी झाली आहे, हां छानपैकी मस्त नटली आहे ना। चला आता पूजा करायची आमच्या अंशूची। तर आता इकडे अंशूची पूजा करायची होती, तर अंशूची पूजा करण्यासाठी सगळ्यांनाच घरातल्यांनी पूजा करून घेतली। अंशूचे पाय धुवून अंशूच्या पायांना हळदी कुंकू लावून अशी सगळ्या पद्धतीत पूजा करून घेतली। तर आपल्या अंशूचा लूक किती सुंदर दिसतोय ना। तर तिच्या पप्पांनी पहिली तिची पूजा केली, पाय वगैरे पुसले आणि छान असं देवीच्या स्वरूपातच आम्ही तिची पूजा केली। तिला एका चौरंगावर बसवलं, चौरंगावर पहिले अक्षदांनी ना अष्टकोन काढून घेतलेला होता, तुम्हाला दिसलाच असेल, आणि त्यावर अंशूला बसवलेलं होतं। तर आजही अष्टमी आहे ना, तर आजही आम्ही अंशूला तसंच करणार आहे, कारण की 9 कुमारिका मला जीव घालायचे आहे ना। तर मग अंशूला आजही देवी बनवणार आहे। तर आता तिने छान असे शिवनी पण तिची पूजा करून घेतली। तर आई सांगत होत्या कशी पूजा कर काय, आणि अंशूला मस्त काजू बदामाचा प्रसाद होता। शिव तिला विचारित होता तुला काय खायचं आहे त्यामधून, तर ती बोलली की मला मनुके खायचे, तर त्याने खूप जास्त घेतले। तर मग आईंनी त्याच्या हातातून थोडेसे कमी केले आणि एक घालायला लावला। ती खूप खुश होती कारण की तिला आहे ना काहीतरी वेगळं वाटत होतं, सगळेजण आपल्या पाया पडताय आणि खूप जास्त खुश होती ती। तर छान होता ना अंशूचा लूक, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा होता अंशूचा लूक, तुम्हाला कसा वाटला अंशूचा लूक। तर आता आईंनीही पूजा करून घेतली। तर आता पूजा वगैरे सगळ्यांची झाली आणि अंशूचंही मस्त फोटोशूटचं काम चालू होतं। तिचे पप्पा मस्त तिचे फोटो क्लिक करत होते। तर मी आज तुम्हाला गाऊनवरच दिसत असेल, तर आज घरामध्ये थोडंसं काम होतं, तळायचं लाटायचं, त्यामुळे मग साडी कशी खराब होती तेलकट होती, त्यामुळे मग मी आज गाऊनवरच दिसले तुम्हाला। कंठी जटे माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती वसी राजमूर्ती दर्शन मात्रे मन सोने मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खड्गा परा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे खड्ग मुकुट शोभतो वरा रुंद
गणपती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर मनारी वारी वारी जन्म मरणाते वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी शिव ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय त्रिभुवन गोपाला जय सेनाई सारी सोडून तुला बोले बारी सारी वाद करता पडलो प्रवाही ते तू बसता लागे ते तू दासा लागे पावसलो. तर चला आता आपले अंशू दीदी इकडे मस्त सगळ्यांना प्रसाद देते. तर देवी आईचं म्हणायला आज पाहिजे अंशूला आणि ती मस्त सगळ्यांना प्रसाद देत होती. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांना शुभरात्री.